नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी प्रतिभा धनंजय जगताप डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पहिलं प्रकरण गुरुत्वाकर्षण याच्या पहिल्या तासिकेमध्ये आपण गुरुत्वाकर्षण, वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल, केपलरचे नियम आणि न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत अभ्यासला. या तासिकेमध्ये आपण पृथ्वीचं गुरुत्वीय बल, गुरुत्वीय त्वरण आणि त्याच्या मूल्यामध्ये होणारे बदल, मुक्त पतन, मुक्तिवेग, वस्तुमान आणि वजन, गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा या घटकांचा अभ्यास करणार आहोत. चला तर आता पाहूया पीपीटीच्या माध्यमातून. पृथ्वीचं गुरुत्वीय बल. आपण जेव्हा एखादा दगड क्षितिजलंब दिशेमध्ये सरळ वर फेकतो तेव्हा गुरुत्वीय बल त्याला खाली खेचत असतं आणि त्याचा वेग कमी करतं. सतत प्रयुक्त होत असणाऱ्या या बलामुळे दगडाचा वेग काही काळाने शून्य होतो आणि त्याच बलामुळे दगड खाली म्हणजेच पृथ्वीच्या केंद्राकडे येऊ लागतो. चंद्र आणि कृत्रिम उपग्रह यांचं पृथ्वीभोवती फिरणं, सफरचंद पृथ्वीवर पडणं या क्रिया पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळेच शक्य होतात. चंद्र आणि कृत्रिम त्यांना पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करते, परंतु सफरचंदाप्रमाणे ते पृथ्वीवर पडत नाहीत. असं का बरं होत असेल? तर चंद्र आणि कृत्रिम उपग्रहांच्या त्यांच्या कक्षेतील वेगामुळे असं होत असतं. हा वेग नसता तर ते पृथ्वीवर पडले असते. पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. पृथ्वी तिच्या जवळील सर्व वस्तूंवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करतं. न्यूटनच्या दुसऱ्या नियमाप्रमाणे एखाद्या वस्तूवर म्हणजेच F बरोबर ma या बलामुळे वस्तूमध्ये त्वरण निर्माण होतं आणि इथे गुरुत्वीय बलामुळे त्वरण निर्माण झाल्यामुळे त्याला गुरुत्व त्वरण असं म्हटलंय. गुरुत्व त्वरणाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते आणि त्यामुळे ही सदिश राशी आहे. तुम्हाला माहीतच आहे, जी राशी व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या दोहोंची गरज असते तिला सदिश राशी असं म्हणतात. गुरुत्व त्वरण स्मॉल g या अक्षराने दर्शवलं जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जीचं मूल्य आता आपण काढूया. न्यूटनच्या नियमाप्रमाणे पृथ्वीच्या केंद्रापासून स्मॉल r या अंतरावर असलेल्या स्मॉल m वस्तुमानाच्या वस्तूवरील गुरुत्वीय बल कॅपिटल F बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M गुणिले स्मॉल m भागिले r वर्ग या सूत्राने काढता येतं. न्यूटनच्या दुसऱ्या नियमानुसार F बरोबर स्मॉल m गुणिले स्मॉल g. आता याला आपण समीकरण 2 असं नाव देऊया. डावीकडील बाजू दोन्ही समीकरणामध्ये सारखी असल्यामुळे उजवीकडील बाजू सुद्धा सारखी असली पाहिजे, म्हणून आपण उजवीकडच्या दोन्ही बाजू एकसमान आहेत हे दर्शवण्यासाठी पुढची स्टेप लिहिलेली आहे. यामध्ये दोन्हीकडे स्मॉल m कॉमन असल्यामुळे आपण तो कॅन्सल केला आहे आणि त्यामुळे आता आपल्याला सूत्र मिळालंय g बरोबर स्मॉल g बरोबर कॅपिटल G गुणिले कॅपिटल M भागिले स्मॉल r चा वर्ग. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागावर असेल तर हा जो स्मॉल r आहे तो आता कॅपिटल R म्हणजेच पृथ्वीची त्रिज्या असेल आणि पृष्ठभागावरील g चं मूल्य जे आहे ते म्हणजे कॅपिटल G गुणिले कॅपिटल M भागिले r चा वर्ग असेल. आता आपण या सूत्रामध्ये जर किमती टाकल्या म्हणजेच कॅपिटल G ची किंमत, कॅपिटल M म्हणजेच पृथ्वीच्या वस्तुमानाची किंमत आणि कॅपिटल R म्हणजे पृथ्वीच्या त्रिज्येची किंमत टाकली तर आपल्याला G चं मूल्य मिळेल आणि ते म्हणजे 9.77 मीटर भागिले सेकंद वर्ग. हे त्वरण केवळ पृथ्वीचं वस्तुमान M आणि तिची त्रिज्या R यांच्यावर अवलंबून असतं व म्हणून ते पृथ्वीवरील कोणत्याही वस्तूसाठी समान असतं. वस्तूच्या कुठल्याही गुणधर्मावर ते अवलंबून नसतं. म्हणजेच वस्तूचं वस्तुमान कमी असो किंवा जास्त ते एखाद्या उंचीवरून सोडल्यास एकाच त्वरणानं जमिनीवर येतं. हा भाग आपण पुन्हा पुढे अभ्यासणार आहोत. हीच्या मूल्यामध्ये होणारे बदल. आता आपण सुरुवातीला पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा बदल अभ्यासूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्व ठिकाणी जीचं मूल्य समान नसतं. याचं कारण असं की पृथ्वीचा आकार काही पूर्ण गोलाकार नाही.
पृथ्वी स्वतःभोवती फिरत असल्यामुळे तिचा आकार ध्रुवाजवळ थोडा चपटा तर विषुववृत्ताजवळ थोडा फुगीर आहे. अर्थात पृथ्वीची त्रिज्या ध्रुवांजवळ कमी तर विषुववृत्ताजवळ जास्त आहे. हे आपल्याला आकृतीवरून अधिक चांगलं कळतं आहे. RE आणि RP म्हणजेच त्या केंद्रापासून ध्रुवाचं आणि केंद्रापासून विषुववृत्तावरचं अंतर आपल्याला कळतं आहे. म्हणून पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेगवेगळ्या बिंदूचे पृथ्वीच्या केंद्रापासूनचं अंतर त्या त्या बिंदूच्या स्थानानुसार बदलत असतं. आपल्याला गुरुत्व त्वरणाचं सूत्र माहीत आहे. स्मॉल g बरोबर कॅपिटल G इंटू कॅपिटल M भागिले R चा वर्ग. केवळ पृथ्वीचं वस्तुमान आणि त्रिज्या यावर ते अवलंबून असतं. आत्ताच आपण ते पाहिलंय. ध्रुवांजवळ त्रिज्या कमी आणि इथे स्मॉल g आणि कॅपिटल R मध्ये व्यस्त प्रमाण आहे. त्यामुळे कॅपिटल R कमी झाला तर स्मॉल g वाढणार. त्यामुळे ध्रुवांवर सर्वात जास्त म्हणजे 9.832 मीटर भागिले सेकंद वर्ग. तर तेथून पुढे विषुववृत्ताकडे जात असताना त्रिज्या ही वाढत जाते. त्यामुळे जीचं मूल्य म्हणजे स्मॉल जीचं मूल्य सुद्धा कमी कमी होत जातं. विषुववृत्तावर हे स्मॉल जीचं मूल्य सर्वात कमी म्हणजेच 9.78 मीटर भागिले सेकंद वर्ग इतकं आहे. जीच्या मूल्यामध्ये उंचीनुसार बदल आता आपण बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना आपल्याला स्मॉल r अंतरावर असणाऱ्या पृथ्वीच्या केंद्रापासूनच्या वस्तूचं गुरुत्व त्वरण स्मॉल g बरोबर कॅपिटल GM भागिले स्मॉल r चा वर्ग या सूत्राने काढता येतं. हे आत्ताच आपण पाहिलंय. पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या वर जात असताना बिंदूचं केंद्रापासूनचं अंतर वाढत जातं आणि त्यामुळे स्मॉल g म्हणजेच गुरुत्व त्वरणाचं मूल्य कमी कमी होत जातं. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वस्तूची उंची पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये खूप कमी असेल तर त्या उंचीमुळे स्मॉल g मध्ये होणारा बदल अतिशय कमी असतो. उदाहरणार्थ पृथ्वीची त्रिज्या 6400 किलोमीटर आहे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 किलोमीटर उंचीवर एखादं विमान उडतं आहे. पृथ्वीच्या केंद्रापासूनचं त्याचं अंतर आता 6410 किलोमीटर झालं की जे पृथ्वीच्या त्रिज्येच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. त्यामुळे जीच्या मूल्यात होणारा बदल अतिशय नगण्य म्हणजेच आपल्याला मोजता येण्यासारखा नाही. परंतु काही विशिष्ट उंचींसाठी जीच्या मूल्यामध्ये होणारे बदल आपण तक्त्या आधारे बघूया. या तक्त्यामध्ये 3 स्तंभ आहेत. पहिल्या स्तंभामध्ये स्थान, दुसऱ्या स्तंभामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासूनची उंची किलोमीटर मध्ये आणि तिसऱ्या स्तंभामध्ये गुरुत्व त्वरणाचं मूल्य मीटर भागिले सेकंद वर्ग या एककामध्ये. पहिल्या स्तंभामध्ये पृथ्वीचा पृष्ठभाग पहिल्या स्थानी दिलाय आणि त्याची पृष्ठभागापासूनची उंची 0 किलोमीटर आहे. त्यावेळेस गुरुत्व त्वरणाचं मूल्य 9.81 आहे. आता माउंट एव्हरेस्ट सारख्या उंचीवर आपण जेव्हा जातो तेव्हा पृष्ठभागापासूनची उंची 8.8 किलोमीटर. त्यावेळेस गुरुत्व त्वरण अतिशय थोड्या फरकाने कमी झालंय, ते म्हणजे 9.8. मानवनिर्मित फुग्याने गाठलेली सर्वाधिक उंची 36.6 किलोमीटर साधारणपणे असते. तेव्हा गुरुत्व त्वरणाच्या मूल्यामध्ये 9.77 इतकी आता घट झाली आहे. आणि त्याच्यानंतर अंतराळ यानाची कक्षा 400 किलोमीटर इतकी साधारणपणे असते. तेव्हा जीच्या मूल्यात आणखी बदल झालाय, तो आणखी कमी झालाय 8.7. दळणवळण उपग्रहाची कक्षा 35,700 किलोमीटर आहे. त्यावेळेस जीच्या मूल्यामध्ये लक्षणीय फरक पडलाय, तो म्हणजे 0.225 मीटर भागिले सेकंद वर्ग. म्हणजेच आपल्याला असं लक्षात आलंय उंचीमध्ये होणाऱ्या बदलानुसार जीचं मूल्य जे आहे ते जसजसं उंची वाढते तसं जीचं मूल्य हे कमी कमी होत जातं. आता आपण खोलीनुसार बदल पाहूया. पृथ्वीच्या आत जात असताना देखील जीचं मूल्य जे आहे ते बदलत राहतं. स्मॉल g बरोबर कॅपिटल GM भागिले R चा वर्ग या समीकरणानुसार पृथ्वीच्या आतमध्ये जात असताना स्मॉल r चं मूल्य कमी होत जातं. त्यामुळे स्मॉल g चं मूल्य वाढायला हवं. परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राजवळ असल्यामुळे किंवा केंद्राजवळ गेल्यामुळे आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भाग देखील कमी होतो. म्हणजेच पृथ्वीचं वस्तुमान जे आहे ते कॅपिटल M त्याचंही मूल्य आता कमी होतं. याचा एकत्रित परिणाम म्हणून पृथ्वीच्या आत जात असताना
खोलीनुसार जीचं मूल्य कमी कमी होत जातं आणि शेवटी केंद्राजवळ ते 0 होतं. प्रत्येक ग्रह आणि उपग्रह यांचं वस्तुमान आणि त्रिज्या या वेगवेगळ्या असतात आणि त्यांच्या पृष्ठभागावरील स्मॉल जीचं मूल्यही वेगवेगळं असतं. चंद्राचं गुरुत्वीय बल हे पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या 1/6 असतं. यामुळे आपण ठराविक बल वापरून पृथ्वीपेक्षा चंद्रावर 6 पट जास्त उंच उडी मारू शकतो. आता आपण एक उदाहरण घेऊया. ग्रह क ची त्रिज्या ख ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. क चं वस्तुमान कॅपिटल एम आणि ए आहे. जर ख ग्रहावरील जीचं मूल्य क ग्रहावरील मूल्याच्या अर्ध असेल तर ख ग्रहाचं वस्तुमान किती असेल? हे उदाहरण आपण अतिशय काळजीपूर्वक वाचून त्यामध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी दिल्या आहेत, कोणत्या गोष्टी काढायच्या आहेत याचा आपल्याला उलगडा होईल जर आपण काळजीपूर्वक वाचलं तर. इथे ग्रह क चं वस्तुमान एम ए इतकं दिलंय आणि म्हणून त्याची त्रिज्या सुद्धा आपण आर ए असं समजूया. म्हणजेच ए हे लेटर आपण ग्रह क साठी आणि बी हे लेटर आपण ग्रह ख साठी घेऊया. आणि त्याच्यामुळे दिलेली माहिती आता आपण इथे लिहिली आहे. त्रिज्यांमध्ये काय नेमका संबंध आहे तो आपण आर ए बरोबर आर बी भागिले 2 आणि त्यांच्या गुरुत्व त्वरणाच्या किमतीमध्ये जो काही संबंध दिलाय तो आपण जी बी बरोबर 1/2 जी ए असा लिहिला आहे. आता आपण हे गणित कसं सोडवायचं यासाठीच्या पायऱ्या बघूया. सूत्र आता आपण लिहून घेतलंय जी बरोबर कॅपिटल जी एम भागिले आर चा वर्ग. जी ए ग्रह क साठी आपण पुन्हा तेच लिहून घेतलंय ज्याच्यामध्ये वस्तुमानांच्या इथे आपण ए लिहिलंय आणि जीबी साठी पुन्हा तेच सूत्र आपण बदलून घेतलंय ज्या ठिकाणी आपण वस्तुमान आणि त्रिज्येसाठी बी लिहिलेलं आहे एम बी आणि आर बी. आता आपण जीबी ला जीए ने भागल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्टेप मिळाली. यामध्ये आपण दोन्ही वस्तुमान जी आहेत त्यांचा जो काही भागाकार आहे तो एका बाजूला घेतला आणि गुणिले आर ए चा वर्ग भागिले आर बी वर्ग असं उजवीकडे लिहून घेतलंय. आता आपल्याला याच्यामध्ये किमती घालायच्या जे दिलेली माहिती आहे त्यामध्ये आपण 1/2 ही किंमत जीबी भागिले जी ए ची लिहिली आणि त्याचबरोबर आर ए भागिले आर बी ची किंमत आपण 1/2 लिहिली. त्याचा वर्ग असल्यामुळे कंसात घेऊन ते आपण वर्ग लिहिलेला आहे. आता 1/2 बरोबर 1/2 चा वर्ग म्हणून आपण 1/4 इथे लिहिलाय आणि बाजूंची आलटापालट करून एम बी भागिले एम ए बरोबर 4/2 असं आलंय आणि एम बी भागिले एम ए बरोबर 2 म्हणजेच एम बी बरोबर 2 एम ए. ख या ग्रहाचं वस्तुमान क या ग्रहाच्या वस्तुमानाच्या दुप्पट असेल असं शब्दामध्ये आपल्याला इथे उदाहरण लिहायचं आहे. उदाहरणाचं उत्तर लिहायचंय याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता आपण पुढील घटक बघूया वस्तुमान आणि वजन आणि ते आपण फरकाच्या माध्यमातून अभ्यासूया. पहिला जो मुद्दा आहे तो त्याच्या व्याख्येचा आहे. कोणत्याही वस्तूचं वस्तुमान हे वस्तूमध्ये असलेल्या द्रव्य संचयाचं मापन होय. तर वजन म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलानं आकर्षित करते ते बल होय. दुसरा मुद्दा एककाचा. वस्तुमानाचं एसआय एकक जे आहे ते किलोग्रॅम आहे तर वजनाचं एसआय पद्धतीतलं एकक न्यूटन आहे. वस्तुमान ही अदिश राशी आहे तर वजन ही सदिश राशी आहे. या आधीच मी तुम्हाला सांगितलं की जी राशी व्यक्त करताना केवळ परिमाणाची गरज असते तेव्हा त्याला अदिश राशी असं म्हणतात, तर जिला व्यक्त करण्यासाठी परिमाणाबरोबरच दिशेची देखील गरज असते तिला सदिश राशी म्हणतात. वस्तुमानाचं मूल्य हा चौथा जो काही मुद्दा आहे तो वस्तुमानाच्या मूल्याच्या संदर्भातला आहे की जे सगळीकडे सारखंच असतं, परंतु वस्तूचं वजन मात्र सगळीकडे सारखं नसतं, ते स्थानाप्रमाणे बदलतं. कारण आत्ताच आपण जीच्या किमतीमध्ये स्थानानुसार कसा बदल घडतो हे पाहिलंय. व्यवहारामध्ये आपण तराजू वापरतो, त्याच्या साहाय्याने आपण वस्तुमान मोजतो, तर वजन मोजण्यासाठी आपण तान काटा वापरतो. वजनाबद्दल आता आपण अधिक काही माहिती पाहूया. स्मॉल एम वस्तुमान असलेल्या वस्तूवरील पृथ्वीचं गुरुत्वीय बल कॅपिटल एफ म्हणजेच त्या वस्तूचं वजन होय. वजन हे डब्ल्यू या अक्षराने दर्शवलं जातं. डब्ल्यू म्हणजेच एफ बरोबर एम गुणिले इथे स्मॉल जी वापरलाय कारण गुरुत्व त्वरण आणि स्मॉल जी ची किंमत आपण याआधीच काढली आहे कॅपिटल जी गुणिले कॅपिटल एम भागिले आर चा वर्ग.
आणि त्याच्यामुळेच वजन हे बल आहे आणि बल ही एक सदिश राशी आहे आणि याची दिशा ही पृथ्वीच्या केंद्राकडे असते. गुरुत्व त्वरणाचं मूल्य हे सगळीकडे सारखंच नसल्यामुळे वस्तूचं वजन देखील स्थानानुसार बदलतं, परंतु वस्तुमान मात्र सर्व स्थानांवर एकसारखं असतं, म्हणजेच एकसमान असतं. बोली भाषेत आपण वजन या शब्दाचा वापर वजन आणि वस्तुमान या दोन्ही अर्थाने करतो. उदाहरणार्थ राजीवचं वजन 75 किलोग्रॅम आहे असं शास्त्रीय भाषेत म्हणतो, तेव्हा राजीवचं वस्तुमान 75 किलोग्रॅम आहे. आणि राजीवचं वजन काढण्यासाठी आपण F बरोबर mg हे सूत्र वापरून सूत्रामध्ये किमती टाकून आपल्याला 735 न्यूटन इतकं राजीवचं वजन मिळेल. आपण 100 ग्रॅम वजनाची एखादी वस्तू आपल्या हातामध्ये धरली तर 1 न्यूटन इतकं बल लावलं असं आपल्याला म्हणता येईल. 1 किलोग्रॅम वस्तुमानाचं वजन 1 गुणिले 9.8 बरोबर 9.8 न्यूटन असतं. आपली वजन मापणारी उपकरणं आपल्याला वस्तुमानच सांगतात. दुकानात असलेला समभुजा तराजू 2 वजनांची व पर्यायाने 2 वस्तुमानांची तुलना करतो. गुरुत्वीय लहरी. पाण्यात दगड टाकल्यानंतर त्यावर लहरी निर्माण होतात, तसंच एका दोरीची दोन्ही टोकं धरून हलवली तर त्यावरही लहरी निर्माण होतात. हे तुम्ही पाहिलं असेलच. प्रकाश हा देखील एक प्रकारचा तरंगच आहे. त्यास विद्युत चुंबकीय तरंग असं म्हणतात. गॅमा किरण, क्ष किरण, अतिनील किरण, अवरक्त किरण, सूक्ष्म तरंग आणि रेडिओ तरंग हे सर्व विद्युत चुंबकीय तरंगाचेच वेगवेगळे प्रकार आहेत. खगोलीय वस्तू हे तरंग उत्सर्जित करतात आणि आपण आपल्या उपकरणांद्वारे त्यांना ग्रहण करतो. विश्वाबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला या लहरींद्वारेच मिळालेली आहे. गुरुत्वीय लहरी या अगदी वेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत. त्यांना अवकाश काळावरील लहरी असं म्हटलं आहे. त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने 1916 मध्ये वर्तवली होती. या लहरी खूप क्षीण असल्यामुळे त्यांना शोधणं खूप कठीण असतं. खगोलीय वस्तूंमधून उत्सर्जित झालेल्या गुरुत्वीय लहरींना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरणं विकसित केली आहेत. यामध्ये लिगो म्हणजेच लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी हे प्रमुख आहे. आइन्स्टाईनच्या भाकितानंतर बरोबर 100 वर्षांनी म्हणजेच 2016 मध्ये शास्त्रज्ञांनी खगोलीय स्रोतापासून येणाऱ्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला आहे. या शोधामध्ये भारतीय शास्त्रज्ञांचं योगदान लक्षणीय आहे. या शोधामुळे विश्वाची माहिती मिळवण्याचा एक नवीनच मार्ग खुला झाला आहे. मुक्तपतन. आता आपण एक कृती करून पाहूया. एक लहान दगड हातामध्ये धरला, त्यावेळी त्यावर कोणकोणती बल प्रयुक्त होतात बरं? विचार करा पाहू. तुमच्या लक्षात आलं असेल पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर काम करतं. आता तो दगड हळूच सोडून दिला, काय होतं विचार करा बरं. पृथ्वीचं गुरुत्वीय बल तिच्या जवळच्या वस्तूंवर प्रयुक्त होत असतं, हे आपण पाहिलेलं आहे. आपण दगड हातात धरलेला असताना देखील हे बल प्रयुक्त होतच होतं, परंतु आपण हाताने विरुद्ध दिशेने लावलेलं बल त्याला संतुलित करत होतं, त्यामुळे तो दगड स्थिर होता. आपण हातातून सोडून दिल्यावर दगडावर केवळ गुरुत्वीय बल प्रयुक्त होत असल्यामुळे त्याच्या प्रभावाने तो दगड खाली आला. जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावानं गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन असं म्हणतात. मुक्त पतनामध्ये आरंभीचा वेग 0 असतो आणि कालानुसार गुरुत्वीय त्वरणामुळे तो वाढत जातो. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो आणि वस्तूवर प्लावक बल देखील कार्य करतं. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे हवेमध्ये होऊ शकत नाही, ते केवळ निर्वातातच शक्य आहे. इथे 2 वस्तू आपल्याला दिसतायत ज्यांची वस्तुमानं वेगवेगळी आहेत आणि ती एकाच वेळी पृथ्वीवर येतात हे आपल्याला दिसतं आहे. त्यांचं वस्तुमान आणि इतर कुठल्याही गुणधर्मांचा या कालावधीवर परिणाम होत नाही असं आपण पाहतोय. असं म्हटलं जातं की गॅलिलिओने सुमारे इसवी सन 1590 मध्ये इटली देशातील पिसा या शहरामध्ये एक प्रयोग केला. 2 वेगवेगळ्या वस्तुमानाचे गोल तेथील झुकलेल्या मनोऱ्यावरून एकाच वेळेस खाली सोडले तर ते एकाच वेळेस जमिनीवर पडतात हे सिद्ध केलं.
आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून हा भाग बघूया. इथे आपण एक जड चेंडू आणि एक पीस एकाच उंचीवर सोडण्यासाठी एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवलं आणि एकाच वेळेस ते दोन्ही सोडल्यानंतर एकाच वेळेस ते जमिनीवर पोहोचत नाहीत, तर चेंडू जड असल्यामुळे तो आधी आलाय आणि पीस अतिशय हळुवारपणे खाली येताना आपल्याला दिसतंय. पिसाचं हवेशी होत असलेल्या घर्षणामुळं आणि प्रयुक्त होणाऱ्या प्लावक बलामुळे पीस तरंगत हळूहळू खाली येतं आणि जमिनीवर उशिरा पोहोचतं. हवेमुळे प्रयुक्त होणारं बल त्या चेंडूच्या वजनापेक्षा खूप कमी असल्यामुळे चेंडूच्या गतीवर परिणाम करण्यास कमी पडतं. आता मात्र हाच प्रयोग निर्वातामध्ये केल्यानंतर तुम्हाला दिसतंय की चेंडू आणि ते पीस एकाच वेळी खाली जमिनीवर येत आहेत. म्हणजेच निर्वातामध्ये आपण हवेत होणारं घर्षण बल आणि प्लावक बल पूर्णपणे थांबवलंय. मुक्त पतनामध्ये वस्तूचा जमिनीवर पडतानाचा वेग आणि त्याला लागणारा कालावधी आपण न्यूटनची समीकरणं वापरून काढू शकतो. न्यूटनची गतिविषयक 3 समीकरणं आपल्याला माहिती आहेत. v बरोबर u अधिक at आणि s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग आणि v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as. मुक्त पतनामध्ये a म्हणजेच g गुरुत्व त्वरण आणि आरंभीचा वेग 0 असतो, म्हणून u बरोबर 0 घेतल्यानंतर ही समीकरणं अशा प्रकारे बदलतील. v बरोबर gt, s बरोबर 1/2 gt चा वर्ग आणि v चा वर्ग बरोबर 2gs. आणि आपल्याला याच्यावरून उदाहरण सोडवता येईल. जर एका ग्रहावर एक वस्तू 5 मीटरवरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती? इथे दिलेली माहिती जी आहे ती म्हणजे मुक्त पतन असल्यामुळे आरंभीचा वेग आपल्याला 0 घ्यावा लागेल आणि उंची 5 मीटर असल्यामुळे आपण s बरोबर 5 मीटर आणि त्याला लागणारा कालावधी 5 सेकंद असल्यामुळे t बरोबर 5 सेकंद आणि इथे गुरुत्व त्वरण जे आहे ते आपण a म्हणजे घेतलेलं आहे, कारण मुक्त पतन आहे हे आपल्या लक्षात आलंय. आता इथे हे जे काही s बरोबर ut अधिक 1/2 at चा वर्ग आहे त्यामध्ये बदल झालेला आहे u बरोबर 0 घेतल्यामुळे 1/2 gt चा वर्ग. सूत्रात किमती टाकल्या आणि आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे g बरोबर 2/5 आणि 0.4 मीटर भागिले सेकंद वर्ग. आपल्याला शाब्दिक उदाहरण असल्यामुळे शब्दामध्ये उत्तर लिहायचंय. ग्रहावरील गुरुत्व त्वरण बरोबर 0.4 मीटर भागिले सेकंद वर्ग. उदाहरण सोडवताना आपण त्यांच्या एककांचा व्यवस्थित विचार करून तो लिहिणार आहोत. त्याला राखीव मार्क असतात आणि एकाच एककामध्ये SI किंवा CGS पद्धतीमध्ये ती आली पाहिजेत. यासाठी जिथे नसेल तिथे आपल्याला त्याचं रूपांतरण करून घ्यावं लागतं, हे आपण लक्षात ठेवणार आहोत. गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला स्थितीज ऊर्जा असं म्हणतात. m वस्तुमान असलेल्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा m गुणिले g गुणिले h इतकी असते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरती 0 असते असं आपण गृहीत धरलं होतं. Hचं मूल्य पृथ्वीच्या तेजेच्या तुलनेमध्ये अगदी कमी असताना Gचं मूल्य जे आहे ते आपण स्थिर धरू शकतो आणि वरील सूत्र mgh वापरू शकतो. परंतु Hचं मूल्य अधिक असताना Gचं मूल्य मात्र उंचीप्रमाणे कमी होत जातं. वस्तू पृथ्वीपासून अनंत अंतरावर असताना Gचं मूल्य 0 असतं आणि वस्तूवर पृथ्वीचं गुरुत्वीय बल कार्य करत नाही. यामुळे येथे वस्तूची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा 0 घेणं अधिक योग्य ठरतं. अर्थात अंतर कमी झाल्यास त्याहून कमी असल्यास स्थितीज ऊर्जा 0हून कमी अर्थात ऋण घेतली जाते. वस्तू पृथ्वीच्या पृष्ठभागापासून h इतक्या उंचीवर असताना तिची गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा जी आहे ती ऋण g m भागिले r अधिक h एवढी घेतली जाते. येथे कॅपिटल M आणि कॅपिटल R हे अनुक्रमे पृथ्वीचे वस्तुमान आणि त्रिज्या आहेत. मुक्ती वेग. चेंडू वर फेकल्यावर त्याचा वेग कमी होत जातो आणि हे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतं हे आपण पाहिलं आहे. एका विशिष्ट उंचीवर जाऊन त्याचा वेग 0 होतो आणि तेथून तो खाली पडू लागतो. त्याची एकूणच
कमाल उंची त्याच्या आरंभीच्या वेगावर अवलंबून असते आणि न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार आपण v चा वर्ग बरोबर u चा वर्ग अधिक 2as लिहिलंय. चेंडूचा अंतिम वेग 0 असल्यामुळे v ची किंमत 0 आणि a बरोबर ऋण g घेतलंय, त्यामुळे त्यात बदल होऊन चेंडूची कमाल उंची आपल्याला s बरोबर u चा वर्ग भागिले 2g असं मिळालं आहे. आणि आपण वस्तूचा आरंभीचा वेग जर आपण असाच वाढवत गेलो तर अधिकाधिक उंच जाईल आणि एक विशिष्ट आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करेल आणि तो परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभ वेगाच्या या विशिष्ट मूल्याला मुक्तिवेग असं म्हटलं आहे. चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहावर पाठवल्या जाणाऱ्या अवकाशयानाचा आरंभीचा वेग हा मुक्तिवेगापेक्षा अधिक असणं आवश्यक असतं, जेणेकरून ती यानं पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतील. मुक्तिवेगाचं सूत्र आपल्याला m वस्तुमान असलेल्या वस्तूची पृथ्वीच्या पृष्ठभागावरील आणि अनंत अंतरावरील एकूण ऊर्जा काढून काढता येते. गतिज ऊर्जा 1/2 mv एस्केपचा वर्ग, इथे एस्केप वेलॉसिटी म्हणजेच मुक्तिवेग, आणि स्थितीज ऊर्जा बरोबर मायनस म्हणजेच ऋण gm m भागिले r. एकूण ऊर्जा E1 जर लक्षात घेतली तर ती गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांची बेरीज करावी लागेल आणि ती अशा प्रकारे 1/2 mv एस्केपचा वर्ग वजा gmm भागिले r येईल. अनंत अंतरावर गतिज ऊर्जा 0 असते. स्थितीज ऊर्जा मायनस म्हणजेच ऋण gmm भागिले आता अनंत अंतरासाठी इन्फिनिटी आणि ती सुद्धा 0 असणार. एकूण ऊर्जा E2 बरोबर गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा यांची बेरीज आणि बरोबर ती 0 येणार. आता ऊर्जा अक्षयतेच्या नियमाप्रमाणे E1 बरोबर E2 म्हणून आपण डावी बाजू E1 आणि उजवी बाजू E2 लिहिली आणि इथे एस्केप वेलॉसिटीचा वर्ग बरोबर 2gm भागिले r आणि वेलॉसिटीचा वर्ग असल्यामुळे आपण वर्गमूळ काढलं. वर्गमुळात 2gm भागिले r आणि वर्गमुळामध्ये आता आपल्याला माहिती आहे g बरोबर कॅपिटल gm भागिले r वर्ग, म्हणून आपण अशा प्रकारे त्यात बदल करून वर्गमुळात 2gr लिहू शकतो. इथे आपण किमती टाकल्यानंतर 11.2 किलोमीटर भागिले सेकंद ही त्याची किंमत येते की जी मुक्तिवेगाची आहे आणि यानं पाठवण्यासाठी या मुक्तिवेगापेक्षा अधिक असणं वेग गरजेचं आहे. आज आपण या तासिकेमध्ये गुरुत्वीय त्वरण, त्याच्या मूल्यामध्ये होणारे बदल, गुरुत्वीय बल, मुक्त पतन, मुक्तिवेग आणि गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा हे घटक अभ्यासले. मागच्या तासाला आपण गुरुत्वाकर्षण, केपलरचे नियम, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत पूर्ण केला. आज इथे हे प्रकरण संपलंय आणि धन्यवाद.